म्हणजे सुनबाई करतायत हो की नाही? हो आपण अर्धा टप्पा पूर्ण केलाय. भाज्या वाफून झाल्या असतील? झाले असतील. बघा बरं. झालं मस्त. आता आपण याच्यात पास्ता ऍड पास्ता ऍड करायचा. ओके. पुन्हा आपण त्याच्यात व्हाईट पेपर पावडर, बरं मिक्स हर्ब्स. बरं. हे सगळे पदार्थ आजकाल फार आवडतात सगळ्यांना. हो. म्हणजे मिक्स्ड हर्ब, चिली फ्लेक्स किंवा व्हाईट पेपर पावडर हो ना. हे असले की जरा काहीतरी आधुनिक पदार्थ खाल्ल्यासारखं वाटतं. खाल्ल्यासारखं वाटतं. चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्स थोडं तिखट करू. हो हो, तुम्हाला आवडेल तसं. काकूंना आवडतं ना? आवडतं. तुम्हाला? मला तर काय खूप तिखट आवडतं. हे झालेलं आपलं आहे. बरं. आता आपण पालक मध्ये फ्रेश क्रीम 2 चमचे ऍड करणार आहे. हे बरं. पालकची जी पेस्ट करून घेतलेली आहे त्याच्यात 2 चमचे क्रीम, फ्रेश क्रीम आणि पालकची पेस्ट हे मिक्स करणार आहे. बरं. आणि हे एकत्र टाकायचं आणि त्याच्यात हां. ठीक आहे, मग आपण हे घालू शकतो. फ्रेश क्रीम आणि पालक पेस्ट आपण एकत्र करून मग ती याच्यामध्ये घातली. ती घातलेली मिश्रण. आहे. आणि आपण तो व्हाईट सॉस अगोदर बनवून घेतला होता हां. तो. लगेच घालायचा. हो तो बरं. पण. आता हे सगळं पूर्ण सगळं ठीक घालून आहे. घ्यायचं. त्याच्यामध्ये चेरी टोमॅटो थोडे घालते. बर. तसं शिजायला काही नाहीये त्याच्यामुळे नाही, काही पास्ता नाही. लवकर तयार हो होतो. हो. पास्ता आपला होतच आलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये चीज ऍड करणार आहोत. वा, घ्या. चीज मात्र थोडं कमी असं काही करू नका, सगळं टाकून द्या. पूर्ण घालू. हो, अरे म्हणजे माझी परवानगी आहे तुम्हाला आणि तुम्हाला सुद्धा. चीज भरपूर खावं माणसाने, माझ्यासारख्या बरं का. तुम्ही तुमची तब्येत पाहून खा. पुढे काय? 1 मिनिट. आता हे आपण मिक्स करून घेऊया. वा वा झालेला आहे आपला. आणि गॅस बंद करूया. वा. आणि हे आता पूर्ण पास्ता आपला बनलेला आहे. बरं. गॅस मी बंद केलेला आहे. मिक्स छान झालेला आहे सगळं, बॉईल वगैरे व्यवस्थित. करेक्ट. आता आपण यामध्ये हे 2 चमचे व्हेज मेयोनीज घालणार आहोत. बर. हे तयार केलेत का बाजारात? नाही नाही, मार्केटमध्ये आहे. बर. ह्याच्यात हल्ली ते गार्लिक मेव पण मिळतं, ते हो, घातलं हो. तरी चालतं ना? पण टेस्ट खूप गार्लिकची आहे. गार्लिक ऑलरेडी आपण घातलेलं आहे घातलंय. म्हणून मी प्लेन घेतलंय. ठीक आहे. मग तुम्ही जर लसणाचे काप घातले नसेल तर गार्लिक मेव पण वापरू शकता. घालू शकतो. वा, भरपूर घालताय तुम्ही मेयोनीज. 1 मिनिट. हे मिक्स करून घेऊया आपण. बर. हा 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 हा. फ्रेश अँड क्रीमी असा पालक पास्ता तयार झालेला आहे. आता काय फक्त खायचीच हे ना? आता आपण हा डिश मध्ये सर्व करूया. हां. रेडी झालेला आहे. रेडी टू ईट. इथं. त्याला आता अजून काही सजवायचं बाकी नाहीये. तुम्हाला हवं असेल तर वरून चीज आणखीन घालून घ्या. अरे मग ते काय आता आपल्या आवडीनुसारच आहे. आणि पण आपण- तुम्हाला हे करायचं असेल, खायचं असेल तर पटकन येऊन घ्या. पालक पास्तासाठी लागणारं साहित्य आणि कृती. पालक पास्ता बनवण्यासाठी लागणारे साहित्य: व्हाईट सॉस, मिश्र भाज्या, पालक पेस्ट, बटर, पास्ता, चीज, सिमला मिरची, मशरूम्स, चेरी टोमॅटो, कांदा, फ्रेश क्रीम, पांढरी मिरी पूड, चिरलेला लसूण, मेयोनीज, मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये 2 चमचे बटर घालून त्यात लसूण, 2 चमचे कांदा, मिश्र भाज्या, सिमला मिरची, मशरूम आणि मीठ घालून एकत्र परतून घ्यावं. फ्राईंग पॅन वर झाकण ठेवून एक वाफ घ्यावी. नंतर वाफवलेल्या भाज्यांमध्ये पास्ता, पांढरी मिरी पूड, मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स, पालक पेस्ट आणि फ्रेश क्रीम यांची एकत्रित पेस्ट, व्हाईट सॉस आणि चेरी टोमॅटो घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. एकत्रित मिश्रणामध्ये चीज घालून सर्व एकत्र करून त्याचा पास्ता तयार करून घ्यावा. तयार पास्तामध्ये 2 चमचे मेयोनीज घालावं. पास्ता तयार झाल्यावर सजावट करून डिश सर्व्ह करावी. आपण करतोय आज शुगर फ्री ड्रायफ्रूट आणि बीट याच्यापासून टॉफी तयार करतोय. आणि ही टॉफी करण्यासाठी 1 चमचा तुपामध्ये आपण बीटरूट टाकून परतून घेतलेलं आहे आपण. आणि याच्यामध्ये कॅलरीज शक्यतो थोडेसे कमी असावे आणि त्याचबरोबर त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू, प्रोटीन्स या सगळ्या गोष्टी जास्ती असाव्या हे आपण या टॉफीमध्ये बघतोय. याच्यामध्ये मी टाकतोय 3 चमचे आपण सध्या याच्यात हे टाकलेलं आपण डाळ्याची पावडर टाकून घेतोय. आणि याच्यात मी टाकणार आहे आता ड्रायफ्रूट्स. याला मी आता मंद आचेवर थोडंसं भाजून घेतोय 3-4 मिनटं. म्हणजे तो असा थोडासा खमंग त्याला वास यायला लागला पाहिजे. म्हणजे त्याचा सुवास जो सुटतो भाजल्या गेल्यानंतर या सगळ्या गोष्टी तो सुटला पाहिजे छान. आता याच्यात टाकतोय मी हे जे डेसिकेटेड कोकोनट आहेत ते 3 चमचा टाकतोय. इथे मी काय करतोय, हा एक सिलिकॉन मोल्ड घेतलेला आहे.
आता याच्यामध्ये चॉकलेट्स आपण साधारणपणे करतो, तर हा मोल्ड वापरून मी ही जी टॉफी आहे ती सेट करणार आहे. थोडंसं तूप खाली लावतोय. आता तो असं खमंग वास छान यायला लागलेला आहे. आता याच्यामध्ये जाणार आहे थोडीशी वेलची. त्याचा जो अरोमा आहे तो जायला नको, म्हणून वेलची सगळ्यात शेवटी टाकतोय. आणि आता याच्यात जाणार आहे शुगर फ्री पावडर. 3 चमचे टाकतोय मी शुगर फ्री. आणि आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये आपण दूध घालतोय. पण हे दूध आपण टोन मिल्क घेतोय, लो फॅट मिल्क. रंग आता मस्त यायला लागलेला आहे. आता याला आपल्याला मंद आचेवरती शिजवायचं आहे आणि घट्ट करून घ्यायचं आहे एकदम. याच्यातलं जे बाष्प आहे ते आणखीन कमी झालं पाहिजे. त्याला मंद आचेवरती आपल्याला थोडं शिजवत राहायचं आहे. एक 4-5 मिनटं याला आपल्याला अजून घट्ट झालं पाहिजे ते. म्हणजे काय, थोडंसं घट्ट झाल्यानंतर ते सेट पण लवकर होतं, छान होतं आणि थोडंसं ते खाताना छान आतमध्ये पण क्रिस्पी आणि छान मस्त लागतं. ड्रायफ्रूट्स आहेत ना त्याच्यामध्ये. वाह, मस्त होणार आहे टॉफी. बघा आता छान ड्राय झालं आहे मिक्सचर बऱ्यापैकी. बस हे झालेलं आहे. गॅस बंद करतोय आणि याला एका बोलमध्ये काढून घेतोय. हे मिक्सचर काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे मिक्सचर याच्यात भरायचं आहे. हे बघा, आता माझ्याकडे हा सिलिकॉन मोल्ड आहे म्हणून मी हा वापरतो इथे. पण याला हाच पाहिजे असं नाही आहे. आपल्याला काय करता येईल, तुम्हाला जर सोप्या पद्धतीने आपण जसं घरी करतो इतर वेळी, याला प्लेटमध्ये पसरवून नंतर त्याला थंड करून त्याच्या वड्या पाडायच्या, तसं पण तुम्हाला करता येईल. त्याला मी आधी फक्त याच्यात ठेवून घेतो, नंतर त्याला हाताने आपण दाबून घेऊ. याला हाताने दाबून घेतो आणि त्याचा शेप व्यवस्थित यावा ते बघतोय जरा. आपण जी टॉफी केलेली आहे ती सेट होते आणि आपल्याला थोडी त्याची सजावट पण करायची आहे छान. अर्थात ज्याला चालतं त्यांनी वापरायचं आहे बरं का. आता तुम्ही म्हणाल शेफनी मग इथे सांगितलं आहे शुगर फ्री वगैरे आणि इथे मस्त आंबे वापरत आहेत. ज्याला चालतं त्यांनी वापरा. गार्निश पण होईल आणि त्याचबरोबर चव पण मस्त, नाही का. बस आता एक काम करतो, याला थोडंसं थंड करून घेतो म्हणजे, कारण की अजून गरम आहे ते. थोडं थंड करून अर्धा-पाऊण तास ठेवून नंतर याला काढून याची सजावट करून घेतो आणि नंतर त्याच्यावर तवा मारू आपण. हे मी करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. शुगर फ्री बीटरूट ड्रायफ्रूट टॉफी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: दूध, किसलेलं पीठ, डाळं, शुगर फ्री पावडर, तूप, डेसिकेटेड कोकोनट, बदाम, पिस्ता आणि वेलची पूड. कृती: प्रथम मिक्सरच्या भांड्यात डाळं घेऊन त्याची भरड करून घ्यावी. त्यानंतर बदाम पिस्त्याची भरड करून घ्यावी. एका खोलगट पॅन मध्ये 1 चमचा तूप गरम करून त्यामध्ये किसलेलं बीट परतून घ्यावं. बीट परतल्यानंतर त्यामध्ये डाळीचं पीठ, ड्रायफ्रूटची भरड, डेसिकेटेड कोकोनट, वेलची पूड, शुगर फ्री पावडर आणि दूध घालून सर्व मिश्रण नीट एकजीव करून घ्यावं. एका सिलिकॉन मोल्डला तूप लावून तयार मिश्रण त्यामध्ये भरून घ्यावं. तयार टॉफी थंड करून घ्यावी आणि सजावट करून सर्व्ह करावी. मंडळी, आपण जी पहिली रेसिपी करणार आहोत ना, ती आहे मूग आणि मेथीची टिक्की. मंडळी, आता वळूया आपल्या पुढच्या रेसिपीकडे, टोफू जवार कप्स.